आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण तुझ्या खऱ्या बापाच्या मायेची सर या नकली बापाला कधीच येणार नाही सावी. लबाड मुलगी. पकडला का नाही? काय करता इकडं? महादेवराव, अहो ते आचार्य आहेत, आपल्याकडे स्वयंपाक आणि बाकीची मदत करायला आले. वय ते दिसतंय मला, पण म्हणतं विचार ना, इकडं काय करतायत की? स्वयंपाक घरात का नाहीत? इकडे टाइमपास करायला काय लागलेत? जातोय. दाखवते त्यांना स्वयंपाक. कुठं मी दाखवते. आदित्य, मला फार भीती वाटते रे. महादेवरावांनी ओळखलं तर माझा जीव घाबरावतोय. अरे ते तर आहेच, पण घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर काय होईल? आई काळजी करू नकोस. आणि तू ओळखलंस का मला? आई असून तुला ओळखता आलं नाही तर बाकीचे काय ओळखणार आहे? बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण तिकडे जाऊन बोलू. त्या दोघी बघताय. या दोघी आपल्यासोबतच आहेत. कोण कोण आहेत या? आई, या दोघी कोण आहेत, आपल्यासोबत काय करतायत हे सगळं मी तुला नंतर सांगेन, समजवेन सगळं. तू माझं ऐक. बघ, सारखं माझ्याशी बोलायला येऊ नकोस. कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. फक्त असं लांबनं लक्ष ठेव. आता मगाशी जसं प्रॉब्लेम मध्ये पडलो होतो तसं जर प्रॉब्लेम मध्ये पडलो तर मदतीला धावून ये, बस एवढंच. ठीक आहे, पण आपल्याकडे वेळ कमी. आदित्य, सावीला तू तुझ्याकडनं नाही वळवलंस ना तर सुंदरीचं लग्न कोणी म्हणजे कोणी थांबवू शकणार नाही. लक्षात ठेव. नाही आहे, तू काळजी करू नको. अभिचं एडी सरांसोबत काय अटॅचमेंट आहे ना ते मला माहिती. मी बघितलंय. वेळ आली की सावी आपल्या सोबतच येईल आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न उडवून लावेल.